महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी येतोय। भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचं जेजुरीमध्ये जंगी स्वागत करण्यात येतंय। माऊलींच्या पालखीसोबत आलेले वारकरी कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर देखील नतमस्तक होणार आहेत। भक्तिरसात न्हाऊन निघणारा वारकरी आज भंडाऱ्यात पिवळा झालाय। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत माऊलीच्या पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचं जेजुरीकरांकडून जंगी स्वागत केलं जात आहे। भंडाऱ्याची उधळण देखील केली जाते आणि वारकरी जे आहेत ते वारी माझ्या मल्हारीची वारी अशा पद्धतीने जे अभंग आहेत ते देखील आळवत आहेत। समोर पाहतोय आपण वारकऱ्याच्या कपाळावरती भंडारा लावला जातोय, भंडाऱ्याची उधळण देखील केली जाते। आपल्यासोबत जेजुरीकर आहेत, त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे आपण समोर पाहतोय। हा भंडारा देखील आहे आणि भंडाऱ्याची उधळण करून वारकऱ्यांचं स्वागत केलं जाते। काय सांगाल, आज कशा पद्धतीने स्वागत करताय? जेजुरी खंडोबाची जेजुरी, खंडोबाची सोन्याची जेजुरी आणि जेजुरीमध्ये भंडाऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामुळे डॉक्टर दिंडी माऊली मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर दिंडीच्या वतीने ठिकाणी सर्व वारकऱ्यांचं सर्व माऊलींचं त्यांच्या ललाटी मस्तकी कपाळावरती भंडारा लावून त्यांचं ते स्वागत केलं जातं। हा हर्षोल्लास आहे। असंख्य प्रमाणे माऊली आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा या ठिकाणी लावून त्यांचं स्वागत केलं जात आहे। सर्व मानाच्या पालख्यांवरती सुद्धा भंडारा उधळून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं। पंढरपूरला गेल्यावरती लोक कळसाचं दर्शन घेतात, म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाला भंडाऱ्याचं इतकं महत्व आहे की त्याच्या ललाटी भंडारा लागला म्हणजे त्याला खंडोबाचं दर्शन झालं आणि अशा पद्धतीने आम्ही ही वारकऱ्यांची सेवा करत असतो। हे आम्हाला दरवर्षी ही सेवा लाभते आणि आम्ही आता कंटिन्यू करणार आहोत। सगळे वारकरी भंडाऱ्यामध्ये राहून निघतील? हाँ, सगळे वारकरी नक्की। आणि आता तुम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वैद्यकीय कॅम्प देखील घेताय, तो कशा पद्धतीने? आम्ही दरवर्षी इथे प्रत्येक वारकरीच असतो। त्याची गेली 33 वर्ष आम्ही माऊली चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टतर्फे सर्व्हिस देत आहोत आणि ह्या प्रत्येक वारकऱ्यांचा दुःख हरण्यासाठी जो पांडुरंग असतो, आमच्यासाठी हाच एक पांडुरंग आहे आणि 33 वर्षाचा हा जेजुरीमध्ये हा उधळण करत असतो। हा उधळायचा आणि प्रत्येकाला खरंच सुंदर अभिप्राय द्यायचा। म्हणतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये पांडुरंग आहे, तसंच हे इकडे आल्यानंतर त्याची जास्त अनुभूती होते। प्रत्येक वारकऱ्याची सेवा केल्यानंतर म्हणजे पंढरपूरला जरी आपण नाही गेलो तरी पंढरीचं दर्शन झाल्यासारखं वाटतं। एकीकडे जर बघितलं तर भक्ती प्रेमानं ओसंडून वाहणारा वारकरी आज या ठिकाणी आल्यानंतर भंडाऱ्यामध्ये देखील पिवळा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, जेजुरी।